मित्रांनो पाहू शकता पार्ट 2 मध्ये मथुरच्या बड्डेच्या तयारीची सुरुवात होते आणि लवकरच थाटामाटात बड्डे होणार आहे मथुरचा। खूप सारे मथुरप्रेमी आलेले आहेत, कोणी कडाववरून आलं आहे, कोणी मुंबईवरून आलं आहे। सो छान असा बड्डे सेलिब्रेट होणार आहे आपला लाडका मथुरचा। मित्रांनो इथे मथुर मस्त खातोय आणि सर्व पब्लिक जमा झालेले आहे, सर्व फॅन्स आलेले आहेत मथुरच्या बड्डेसाठी पाहू शकता। आणि आपला मथुर द किंग भारत केसरी कसा सजलाय बघा। मित्रांनो आज जेवढे जण हा व्हिडिओ बघत असेल मथुरला कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच विश करा, कारण कमेंट्स बॉक्सला काय चार्ज लागत नाही। सो तुम्ही आपल्या लाडक्या मथुरला नक्कीच विश करा, जो पब्लिकचा भिताड, पब्लिकने धावणारा बिनजोडचा बादशाह मथुर। मथुर त्याला वाढदिवसाच्या लाख लाख अनंत शुभेच्छा। असा तू पुढे जात राहा आणि आपल्या राहुलदादांचं नाव पुढे आणत जा। मित्रांनो राहुलदादांना जेवढं काही तू दिले कमी नाही। मित्रांनो घरची फॅमिली आणि राहुलदादा सुद्धा आलेले। मथुरची सुद्धा रॉयल एंट्री झालेली आहे आज त्याचा वाढदिवस आणि बघा कसा सजून आलेला आहे। सो बघू शकता मित्रांनो ताई आपल्या लाडक्या मथुरची आरती ओवाळताना आणि खूप सारे फॅन्सने केक आणलेले आहेत पाहू शकता। खूप सारे फॅन्स फॉलोईंग मथुरचे आलेले आहेत विश करण्यासाठी। बाबू ये बाबू एक मिनट पकड़ आपले कोणी खाली या रोनी इकडे आहे ना या खायला दे त्याला वहिनी या वहिनी ये इथे काय नाही करणार। मोबाईल कुठे आहे?
मित्रांनो आता आपल्या लाडक्या मथुरचा केक कापण्यात येत आहे. दादा शुभम दादा बाबूराव इथं राहा, काय नाही करणार, काय नाही करणार. जगदीश घे ना तू पण, जगदीशचा पण बर्थडे ना. काय तुम्ही काय करू नका, तो राहील बरोबर बाबू. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर मथुर, हॅपी बर्थडे टू यू. मथुर तुला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. नाही असाच आपला राहुल दादांचं नाव पुढे करत राहा. ठीक आहे हो मथुरला. मी ना पहिला बघू आवडतो का नाही. खाला कॅडबरी दे. दादा घे, रुमाल दे म्हणा. बाबू घे. हे पहिले जा. जगदीश आहे ना. ड्रॉइंग करतात. काय नाही करणार. गप ए मारलं शिव. तुला गप काय पाडवली. गप मी मथुर मस्ती बंद करतो. ये आता. चल. कसं इमानदारीने राहायचं, मग काय नाही करत. जबत करा असं. दादा राजवीर रणवीर आणि मथुर फुल कॉमेडी आहे. सगळ्यांनी फोटो काढून घ्या. शुभम भाई उडा. हे शुभम बोल. दादा नमस्कार. आयुष्यात कधी वाटलेलं का मथुरचा वाढदिवस तुम्ही साजरे कराल? कारण हा जो आपला मथुर आहे त्याने तुमचं नाव तर खूप उंचावर टेपवलंय. बोलायचं झालं तर खूप कमी वयात या मथुरने तुम्हाला एक मोठ्या पदावरती बोलता तर नाही येणार, परंतु तुमच्यासाठी खूप मोठं नाव केलंय त्यांनी. जगाच्या बाहेर गेलो तरी हा मथुर राहुलभाई पाटील यांच्या नावाने आपल्याला बघायला भेटतो. पण तुम्ही मथुरबद्दल काय बोलाल? आज त्याचा वाढदिवस. सर्वप्रथम सर्व मथुर फॅन फॅमिली आणि अखंड महाराष्ट्राचा प्रेम सर्वांनाच आज खूप आनंदाचा दिवस आहे सगळ्यांसाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. आणि माझ्या लाडक्या मथुरला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. आज आम्ही कोणत्याही प्रकारचा जल्लोष न करता जेवढी फॅन फॅमिली आहे, आमचा कुटुंब आहे, तुमच्यासारखे मित्र आहेत, सगळे एकत्र येऊन आपण छोटासा वाढदिवस साजरा केला. आणि मथुरच्या वाढदिवसानिमित्ताने मी मथुरला खूप साऱ्या शुभेच्छा देतो. माझं आयुष्य त्याला लागो हीच आई एकवेळेला मी प्रार्थना करतो. आणि आज कोणत्याही प्रकारचं मी बाईट नाही देणार. शुभम जे पण आहे ते मथुरबद्दल 4 शब्द माझ्यातर्फे बोलणार. आणि मथुरबद्दल बोलणं म्हणजे बोलणं तेवढं कमीच आहे, कारण की एक कुटुंबाप्रमाणे माझ्या फॅमिलीप्रमाणे आज माझा जीव आहे. याच्या पलीकडं जसा शुभम आहे माझ्यासाठी गौरव आहे, तसे तुम्ही सर्व आहेत. तर त्याच्या पलीकडं मी जास्ती काही बोलणार नाही. जे काही सर्वांना फोटो काढायचे असतील या कोणत्याही प्रकारची बाईट लागेल, शुभम माझा छोटा भाऊ आहे, शुभम तुम्हाला बाईट देईल. आणि काही प्रश्न असतील शुभमकडे विचारायचे तुम्ही, त्यांचं उत्तर चांगल्या प्रकारे शुभम देईल तुम्हाला. आणि मथुरला पुन्हा एकदा शुभेच्छा. आणि तुम्ही सगळे इथे न आमंत्रण करता इथे आले, तुमच्या सगळ्यांचे मी हात जोडून आभार व्यक्त करतो. आणि या महाराष्ट्राच्या जगभराची जी जनता आहे, आमचा कुटुंब आहे, त्यांनासुद्धा मी खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण की सकाळपासनं रात्री 12 वाजल्यापासनं तर 4 वाजल्यापर्यंत 3:30 वाजेपर्यंत फोन चालू होते. सकाळी 6 वाजल्यापासून आतापर्यंत फोन चालूच आहे. फोन वाजतो आहे आता पण, हे बघा याच्यामध्ये फोन चालूच आहे अजून. तर सर्वांचे आभार व्यक्त करतो. ज्यांचे फोन उचलायला भेटले त्यांचेसुद्धा आभार व्यक्त करतो. सगळ्यांच्या शुभेच्छा माझ्यापर्यंत पोचल्या, मथुरपर्यंत पोचल्या. जे काही असेल आता शुभमची संपर्क. दादा एक पद तुम्ही मागच्या बाईटमध्ये म्हटलं होतं सॉस म्हणजे मथुर, आणि आजसुद्धा तुम्ही पहिले दर्शन मथुरचा घेता, मग पुढच्या सुरुवातीला लागता. काय बोलाल दादा? काय असतं माहिती आहे का भाऊ, मथुर तर माझा जीव आहे. तसा माझे 2 राजवीर रणवीर दिसले, तसा माझा शुभम आहे, गौरव आहे, माझी फॅमिली आहे. तसंच मथुर माझ्यासाठी आहे ना भाऊ. मी माझ्याकडे बोलायला काहीच नाही मथुरबद्दल.
कारण की माझा देव येतो, याच्या पलीकडे काहीच बोलत नक्कीच दादा. थँक्यू. तुम्ही सगळे मान सन्मान ठेवला, इथपर्यंत आले, शुभेच्छा दिल्या आणि आज बड्डे एन्जॉय केल्यानंतर शुभमला पकडा, काय तुम्हाला पार्टी लागेल ती तुम्हाला पार्टी मिळेल नक्की. शुभम दादा, संपूर्ण महाराष्ट्रातनं मथुरला म्हणजे भरभरून अशा शुभेच्छा येतात. काय सांगाल त्या जनतेला जे एवढी सगळं प्रेम करतात मथुरवरती आणि तुमच्यावरती? म्हणजे आज भरपूर लोकांनी सर्व महाराष्ट्रातून म्हणजे फोन आले, भरपूर लोकांचे जेवढ्यांनी फोन केले त्यांच्या सर्वांच्या मनापासून धन्यवाद करतो. काही काहींचे फोन नाही उचलायला भेटले, कामं होती त्याच्यामुळे, पण जेवढ्यांनी कॉल केले त्यांचे मनापासून आभार मानतो आणि धन्यवाद करतो. आणि खरं तर राहुल दादा बोलल्याप्रमाणे म्हणजे तुमचा प्लॅन पण नव्हता बर्थडे सेलिब्रेट करायचं, पण ही सगळी मंडळी आल्याच्या नंतर म्हणजे असं ठरलं. प्लॅन तर असं काहीच नव्हतं. अचानक दादा बोलला की सर्व आता पोरं आपली जेवढी पण आहेत तेवढी आली, तर त्याच्यामुळे सर्व हे नियोजन झटकेपटमध्ये केलेलं आहे. आणि गौरव दादाबद्दल काय बोलशील? कारण का नेहमी आपण बघतो पडदे आडच राहतं, त्याला थोडंसं काहीतरी सांग. गौरव दादा आमचा किंग आहे, त्याच्याबद्दल काय बोलावं तेवढं कमीच आहे. थांबा.